राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संदर्भानं ऑफिस बेरर्सच्या लिस्टच्या संदर्भानं ते निवडणूक आयोगाकडे जो पत्रव्यवहार झालेला आहे आणि त्याचा संदर्भ घेऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या सगळ्या मीडियामधून चालू आहेत आणि त्या बाबतीमध्ये आपल्याशी संवाद साधला पाहिजे असं राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राबाई पवार यांनी त्या ठिकाणी आम्हाला सूचित केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीच्या पक्ष कार्यालयामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही इतर पक्षातलेही नेते स्टेटमेंट करत आहेत. विशेष करून रोहित पवार असतील ते त्या संदर्भामध्ये सातत्यानं भाष्य करत आहेत. त्याचाच संदर्भ घेऊन आनंद परांजपे यांनी पक्षांतर केलं, त्याचाही धागा त्याच्याशी जोडला जातोय आणि अशा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं आज या ठिकाणी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याच्या करता आहोत. सर्वप्रथम लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या दिल्लीतल्या पक्ष कार्यालयाच्या संदर्भानं जी काही घटना त्या ठिकाणी घडली त्याच्यामध्ये अविनाश आटिक जे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत त्यांनी त्या ठिकाणी खुलासा करण्याच्या करता आवर्जून त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याचा मनोदय व्यक्त केला. ते या ठिकाणी आहेत. ते बोलून झाल्यानंतर इतर जे वेगवेगळे विषय आहेत ज्याच्यामध्ये वर्किंग कमिटी आणि ऑफिस बेअरर कमिटी ह्या ज्या दोन लिस्ट निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भानं आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पदाचा उल्लेख असणं नसणं याच्या संदर्भाने ज्या वेगवेगळ्या चर्चा होत आहेत त्याच्या बाबतीमध्ये रोहित पवार जे काही बोललेले आहेत 22 आमदार संपर्कात आहेत किंवा ते असं करतील तसं करतील या बाबतीमध्ये ते जे काही बोललेले आहेत, आनंद परांजपेचं त्यामध्ये झालेलं पक्षांतर आणि त्याचप्रमाणे दिल्लीच्या पार्टी ऑफिसच्या संदर्भात अविनाश आटिक बोलतील आणि पवार साहेबांची आणि तटकरे साहेबांची भेट झालेली आहे या बाबतीमध्ये मी नंतर बोलेन. अगोदर मी अविनाश आटिक यांना विनंती करतो. या ठिकाणी संजयजी तटकरे आणि लतीफ तांबोळी हे पक्षाचे जनरल सेक्रेटरी प्रवक्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. अविनाश, काल मी पक्षाच्या दिल्लीच्या आमच्या मुख्य कार्यालयाला भेट द्यायला गेलो होतो आणि त्या बाबतीत एक बातमी आजच्या लोकसत्तेमध्ये आली. त्याचं थोडं विस्तारानं आपल्याला विश्लेषण करता यावं म्हणून मी आपल्याला भेटण्याकरता आज आपल्यासमोर इथं आहे. आपल्यापैकी काहींना कल्पना असेल की ज्यावेळेला कैलासवासी अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्याही राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मी सरचिटणीस होतो आणि माझ्याकडे विशेष जबाबदारी प्रफुल्लभाईंनी आणि दादांनी ही दिल्लीच्या कार्यालयाची दिली होती. नियमित मी आठवड्यातून 2 दिवस कधी 3 दिवस दिल्लीत मुक्कामी असायचो आणि पक्ष कार्यालयाशी संबंधित जी काही कामं असतील, कार्यकर्ते जे येत होते, पदाधिकारी जे येत होते त्यांच्याशी मी संपर्कात होतो. मधल्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आणि मधल्या काळात अजितदादांचं दुर्दैवी अपघाती निधनही झालं. या सगळ्या प्रक्रियेमुळं ऑक्टोबर महिन्यापासून तर कालपर्यंत मी दिल्ली कार्यालयाला भेट दिलेलीच नव्हती. आता नव्यानं झालेल्या कार्यकारिणीमध्ये जरी कागदी उल्लेख माझा राष्ट्रीय सचिव म्हणून असला तो देखील काही दिवसात त्याच्यात तुम्हाला बदल जाणवेल. माझी नियुक्ती राष्ट्रीय महासचिव किंवा सरचिटणीस म्हणूनच झालेली आहे आणि माझ्याकडे पुन्हा जुनी जबाबदारीच आहे, दिल्लीच्या कार्यालयाची जबाबदारी आहे. त्याचा भाग म्हणून मी काल पहिल्यांदा दिल्लीच्या कार्यालयात गेलो. तिथे गेल्यानंतर जे जे कार्यालयामध्ये पदाधिकारी उपस्थित होते, कार्यकर्ते उपस्थित होते त्यांना मी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. संपूर्ण दिवस मी तिथे घालवला आणि ते सगळं करून झाल्यानंतर मी संध्याकाळी इकडे परत येत असताना मला एका पत्रकार मित्राचा आपल्यापैकी फोन आला, आपल्यापैकी म्हणजे दिल्लीतील, आणि त्यांनी मला जो प्रश्न विचारला तो हास्यास्पद होता. आणि त्यांनी मला असा प्रश्न केला की त्यांच्याकडे काहीतरी माहिती मिळालेली होती की काल मी दिल्लीमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मी असा निर्णय घोषित केला की तिथे आदरणीय प्रफुल्लभाई किंवा आदरणीय तटकरे साहेबांना आता आपण कार्यालयात बंदी देत आहोत किंवा बंदी घालत आहोत. हे हास्यास्पद आहे. तर तुम्ही कुठलीही यादी काढून पहा, हे पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. आज नाही तर अनेक वर्षांपासून आहेत आणि ते मला सिनियर आहेत हे मी सांगण्याची गरज नाही. वयानं तर आहेतच,
मानानं आहेत, पदानं आहेत, सर्वार्थानं आहेत. आणि त्यामुळे कोणीतरी खोचक कृतीनं ही बातमी लीक केली किंवा त्यांना सांगितली आणि त्या पत्रकार मित्रांनी ती मला विचारली. मी त्यांना एवढंच म्हटलं की ते खूप सिनियर लोक आहेत, पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्या बाबतीत कार्यकारिणीमध्ये देखील उल्लेख एकाचा राज्यसभेचे नेते म्हणून आणि एकाचा लोकसभेचे नेते म्हणून असं झालेलं आहे. पुढे अजून काय होईल मला माहीत नाही, परंतु ते पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत. पूर्वीपासूनची परंपरा अशी होती की दिल्लीच्या कार्यालयामध्ये जागा सीमित असल्यामुळे अध्यक्षांचं जे चेंबर असतं त्याच चेंबरमध्ये प्रफुल्लभाई बसायचे, त्याच चेंबरमध्ये कधी तटकरे साहेब आले तर बसायचे. आणि पुढेही आता वहिनी अध्यक्ष आहेत, पण कधी जर तशी परिस्थिती उद्भवली की प्रफुल्लभाई आले कार्यालयात किंवा तटकरे साहेब आले तर त्यांचं बसण्याचं ठिकाण तेच असणार आहे. तर त्यांना वेगळं असं दालन कधीच नव्हतं. प्रफुल्लभाईंना किंवा तटकरे साहेबांना वेगळं दालन देण्याची गरजही नव्हती, कारण सर्वोच्च नेत्यांचं दालन एकच असायचं. त्यामुळे आताही तेच आहे हेच मी काल त्यांना सांगितलं. परंतु त्यांनी इकडनं तिकडनं काहीतरी मिळालेल्या माहितीच्या आधारे एक बातमी बनवली आणि ती बातमी आज आली. आता ती बातमी आज आल्यामुळे झालं असं आहे की त्याच्यातनं आमच्या पक्षाच्या ह्या दोन ज्येष्ठ नेत्यांची, सर्वोच्चपदी असलेल्या नेत्यांची आणि पक्षाची देखील हानी झाली. कुठेतरी याच्यामध्ये आम्हाला डेफेमेटरी सूट फाईल करता येतो का याचा आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. पक्षाचा एक सरचिटणीस म्हणून पक्षाच्या वतीनं जो काही कायदेशीर सल्ला मला मिळेल, प्राप्त होईल, त्याच्या आधारे मी सोमवारी याच्यावरती निर्णय घेणार आहे. एवढंच मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं होतं. कारण याच्यानंतर पडसाद असे झाले की मी रात्री 11ची फ्लाईट पकडली, जी दुर्दैवाने येतात साधारण 1:30-2ला उतरली. आणि मग बातम्या ज्या सुरू झाल्या, आजकाल बातम्या सुरू झाल्या की त्या आपण थांबवू शकत नाही. आणि मग त्याच्यावरती आमच्याच हितशत्रूंनी, ज्यांचा उमेश पाटलांनी त्याचा उल्लेख केला आहे, त्यांनी त्याचं भांडवल करून त्याला अजून आग लावण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी याला आळा बसावा. आणि ह्या बातमीच्या केंद्रस्थानी कुठेतरी मी होतो, करून तो प्रश्न मला विचारला गेला होता आणि बातमीमध्ये माझ्या नावाचा उल्लेख आहे. म्हणून मला असं वाटलं की हे स्पष्टपणे आपल्यासमोर मांडता यावं, म्हणून आपली भेट घ्यावी. याकरता आम्ही दिलेल्या निमंत्रणाला शनिवारचा दिवस असून देखील कमी वेळात आलात, त्याबद्दल धन्यवाद. याखेरीज मला काही वेगळं बोलायचं नव्हतं. उमेश, आता तुम्ही बाकीचे विषय. आता अविनाशजींनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे आणि त्या संदर्भात ज्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली ती पूर्णपणे चुकीची बातमी आहे. आणि त्या बातमीमध्ये थेटपणे आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांचा प्रवेशाला बंदी पक्षाच्या कार्यालयात अशा पद्धतीनं उल्लेख करणं हे आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत चुकीचा संदेश त्यातून जातो. असं कुठंही पत्रक काढलं गेलेलं नाही, असं कुणी बोललेलं नाही, पक्षाचा कुठलाही नेता याच्या संदर्भातलं वक्तव्य नाही. आणि असं असताना त्या ठिकाणी कुठल्या तरी ऐकीव माहितीच्या आधारावर असं वृत्त छापणं हे आमच्या पक्षाला नुकसान करणार आहे, आमच्या नेत्यांचा त्या ठिकाणी अवमानित करणार आहे. आणि त्याच्यामुळं त्या संदर्भानं कायदेशीर बाब तपासून त्या बाबतीमध्ये निश्चितपणे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करता येतोय का हे आम्ही तपासून निश्चितपणे पाहतोय. आणि त्याचबरोबर कार्यालयामध्ये त्या ठिकाणी अविनाशजी अधिक गेल्यानंतर त्या संदर्भामध्ये काही जे बातमीमध्ये जे आलेलं आहे की तिथं अमुक अमुक लोक जमले आणि त्यांनी अमुक जणाला घेरलं आणि त्या ठिकाणी काही वाद झाला वगैरे, हे जे बातमी आलेली आहे या संदर्भानं तपासणीच्या करता पक्षांतर्गत जी शिस्तपालन समिती आहे ती शिस्तपालन समिती त्या बाबतीमध्ये निश्चितपणे कॉग्निझन्स त्या ठिकाणी घेत आहे. आणि त्याच्यासमोर सगळी बाजूनं तपासून जर कोणी याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं जर तिथं काही चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टी करण्याची सुद्धा किंवा त्यांना आहे त्या पदावरून निष्कासित करण्याची कारवाई सुद्धा त्या ठिकाणी केली जाणार आहे. आता मुख्य आजच्या प्रेसच्या संदर्भानं जे मी सुरुवातीला आपल्यासमोर बोललेलो होतो की ज्या पक्षामध्ये ऑफिस बेअरर आणि वर्किंग कमिटी या संदर्भानं निवडणूक आयोगाबरोबर जो पत्रव्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये आदरणीय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल साहेब यांच्या नावाच्या समोर त्यांच्या पदाचा उल्लेख नाही. आणि त्या संदर्भानं मग ज्या पद्धतीनं वार्तांकन केलं जातंय त्याच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा खुलासा असा आहे की माननीय प्रफुल्लभाई पटेल हे खासदार तर आहेतच पक्षाचे आणि राज्यसभेमधले नेते तर आहेत, परंतु ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून आजही त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि यापूर्वी देखील ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब हे देखील त्या पदावर कार्यरत होते आणि आजही ते कार्यरत आहेत आणि असणार आहेत हे अगदी स्पष्टपणे आपण त्या ठिकाणी आपल्या नोंदीमध्ये घ्यावं. हे जे काही निवडणूक आयोगाबरोबर केलेला पत्रव्यवहार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं न्यायालयामध्ये जे कामकाज चाललेलं आहे आणि त्याच्या संदर्भानं अजितदादा गेल्यानंतर तातडीनं काही गोष्टी करण्याच्या वकिलांच्या सूचना होत्या आणि त्यामुळं ही एक तात्पुरती यादी तयार करण्यात आलेली आहे. आणि ही यादी जी आहे ऑफिस बेअरर्स असतील किंवा वर्किंग कमिटी असेल, याच्यामध्ये वर्किंग कमिटी ही सगळ्यात सर्वोच्च आहे. वर्किंग कमिटीलाच अधिकार आहे ऑफिस बेअरर त्या ठिकाणी भविष्यामध्ये त्या ठिकाणी बदलण्याचा, नवीन निवडण्याचा, आहे त्यामध्ये काही दुरुस्ती करण्याचा, एखाद्याला पद प्रमोशन देण्याचा किंवा त्याच्या संदर्भामध्ये काही निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो सर्वस्वी वर्किंग कमिटीला आहे. आणि त्या संदर्भामध्ये आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या अध्यक्षतेखाली प्रफुल्लभाई पटेल असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते आणि वर्किंग कमिटीचे पदाधिकारी बसून निर्णय त्या ठिकाणी अजून या कमिटीमध्ये वाढ करण्याचा आणि दुरुस्त करण्याचा त्या संदर्भामधला निर्णय ते त्या ठिकाणी घेणार आहेत. आणि ही प्रवाही पद्धत आहे. यामध्ये दुरुस्त्या होऊ शकतात, यामध्ये करेक्शन्स होऊ शकतात, याच्यामध्ये आणखी काही नावं वाढू शकतात किंवा असलेल्या नावांमधनं काही नावं कमी होऊ शकतात. अर्थात हा सर्वस्वी अधिकार जो आहे तो पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आदरणीय बहिणींच्या अध्यक्षतेखाली त्या संदर्भामध्ये निर्णय घेतले जाणार आहेत आणि ती तशा पद्धतीची बैठक नजीकच्या काळात निश्चितपणे होणार आहे. त्यामुळं या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं उलटसुलट चर्चा चाललेल्या आहेत त्या चर्चांना त्या ठिकाणी पूर्ण विराम मिळावा अशी अपेक्षा आहे. आदरणीय प्रफुल्लभाई पटेल हे कार्याध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेतच आणि त्याचबरोबर सुनीलजी तटकरे साहेब हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सर्वच प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते त्या संदर्भामध्ये अजितदादा गेल्यानंतर त्या ठिकाणी आजही कार्यरत आहेत आणि त्याच पद्धतीनं तटकरे साहेब देखील आजही कार्यरत आहेत आणि तेवढ्याच अधिकारानं ते निश्चितपणे पक्षाची महाराष्ट्राचं नेतृत्व ते यशस्वीपणे करत आहेत. पुढचा महत्वाचा मुद्दा की रोहित पवार हे तुतारीचे आमदार आहेत आणि पवार साहेबांच्या पक्षाचे आमदार असताना त्यांचं सगळ्यात जास्त लक्ष जर कुणावर आहे तर ते आमच्या पक्षावर आहे. आता आदरणीय पवार साहेबांचा फोटो सुद्धा आम्ही वापरायचा नाही अशा पद्धतीच्या लेखी सूचना त्यांच्या पक्षाकडनं आम्हाला करण्यात आल्यानंतर आम्ही त्या पद्धतीनं कधीही कुठेही किती आमच्या मनामध्ये आदरणीय पवार साहेबांबद्दल आदरभाव असला तरी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही वापरत नाही. परंतु रोहित पवार हे त्यांचं स्वतःचं राजकारण साधून घेण्याच्या करता सातत्यानं अजितदादांचा उल्लेख करतात आणि अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भानं बोलत असतात आणि त्याचबरोबर आता जे काही निवडणूक आयोगाबरोबर पत्रव्यवहार झाला आणि त्याच्या संदर्भाने आमच्या पक्षांतर्गत गोष्टीच्या बाबतीमध्ये भाष्य करत असतात. याच्यामध्ये मी अतिशय जबाबदारीने एक अजितदादांचा जवळचा कार्यकर्ता आणि त्या परिवाराच्या अत्यंत जवळचा असल्याचा कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी सांगू शकतो. अजितदादांना हयातीत, त्यांच्या हयातीमध्ये अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त छळ कोणी केला असेल तर तो रोहित पवारांनी केला. अजितदादांना प्रचंड मानसिक त्रास जर कोणी दिला असेल तर रोहित पवारांनी दिला. हे रोहित पवार जे आता अजितदादा गेल्यानंतर जे त्यांच्या अपघाताचं भांडवल करून ज्या पद्धतीनं मांडणी करत आहेत आणि त्यांच्या अपघाताच्या संदर्भानं चौकशीचं निमित्त साधून अजितदादांच्या संदर्भातली सहानुभूती आणि लिगसी स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्यामध्ये 2029 सालचं राजकारण दडलेलं आहे आणि बारामती हे जी राजधानी आहे पवारांची, जी अजितदादाच्या नावानं त्या ठिकाणी ओळखली जाते, पवार साहेबांच्या नावाने जी ओळखली जाते ती पुढे जाऊन रोहित पवारांच्या नावाने ओळखली जावी याच्याकरता म्हणून त्यांचा हा सगळा खोटारडा पूर्णपणे प्रयत्न आहे. सीबीआयच्या चौकशीच्या संदर्भातली मागणी आम्ही केलेली आहे. ते योग्य त्या प्लॅटफॉर्मवर अतिशय योग्य पद्धतीने त्याची चौकशी चाललेली आहे. सुनेत्रा वहिनी असतील किंवा पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, यांनी जो काही त्या संदर्भातल्या चौकशीचा लिगल फोरम आहे त्या फोरमवर त्या ठिकाणी ती चौकशी झाली पाहिजे आणि दादांच्या अपघाताच्या संदर्भामध्ये घातपात की अपघात याच्या संदर्भातलं लवकरात लवकर सत्य बाहेर आलं पाहिजे. याच्याकरता सगळ्यात जास्त आग्रही जे आहे हे फक्त ढोल आणि बँड वाजवून सतत मीडियाच्या समोर जाऊन सांगितल्यानंतरच लोकांना कळतं आणि मग त्याची तीव्रता कळते असं काही नसतं. सगळ्यात जास्त वेदना त्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये कुणाला असू शकते तर त्यांच्या सख्ख्या 2 मुलांना, त्यांच्या पत्नीलाच ते असू शकते आणि त्यांच्याकडनं प्रयत्न त्या ठिकाणी त्या पद्धतीनं चाललेले आहेत. आणि म्हणून करता
रोहित पवारांनी आमच्या पक्षाची काळजी करू नये. मुळात त्यांना त्यांच्या पक्षाने कुणी अधिकार दिला? स्वतः पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की हा घातपात नाही तर अपघात आहे दुसऱ्याच दिवशी. मग पवार साहेबांच्या समोर जाऊन हे का नाही सांगत खुलासा करून? मग त्याच्या बाबतीत पवार साहेबांनी का आतापर्यंत भाष्य केलं नाही की हे रोहित सांगतो ते माझं त्या दिवशी कन्फ्युजन झालं आणि मी त्या ठिकाणी घातपात असेल असं मलाही वाटतं, असं का नाही म्हटलेत आजपर्यंत पवार साहेब रोहित पवारांच्या एवढ्या मोठ्या आर्ग्युमेंट नंतर? तर ते जे आहे ते केवळ त्यांना अजितदादांची लिगसी स्वतःकडे खेचण्याच्या करता हे रोहित पवार धडपड करत आहेत. पवारांचा पुढचा वारस फक्त दादांच्या अपघाताच्या संदर्भानं मलाच एकट्याला फक्त काळजी आहे आणि बाकीच्याला कुणाला काही घेणं देणं पडलेलं नाही, अशा पद्धतीचा ते फक्त आविर्भाव निर्माण करत आहे. आमच्या पक्षातले 22 आमदार हे भविष्य काळामध्ये फुटणार आणि ते वेगळ्या पक्षात जाऊन काहीतरी निर्णय घेणार, अशा पद्धतीचं वक्तव्य काल परवा त्यांनी त्या ठिकाणी केलं. आमच्या पक्षात काय चाललंय ह्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? अहो, तुमच्या पक्षामधलं पहिले बघा ना, तुमचे आहे ते 10 आमदार जे आलेले आहेत ना निवडून, हे 10 आमदार तुमच्या बरोबर आहेत का हे बघा, नाही तर उद्या आम्हाला पुराव्यासकट बाहेर काढावे लागेल. तुमचे खासदार जे आहेत ते तुमच्या सोबत आहेत का बघा ना आधी. तुमच्या सकट काय काय जर किती किती प्रस्ताव तुम्ही दादांच्या समोर ठेवले होते हे परत उघड करावं लागेल सगळं. आणि आजपर्यंत पवार साहेबांचं वय आणि ज्या पक्षातून आपण बाहेर पडून एक वेगळ्या विचारानं या ठिकाणी आज एनडीए सोबत आलेलो आहोत, त्या मूळ पक्षाच्या संदर्भानं आपण कुठल्याही तिरक्या मार्गाने जायला नको म्हणून या भूमिकेतून आतापर्यंत आलेला प्रस्ताव असताना, तुमचे आमदार त्या ठिकाणी आमच्याकडं यायला तयार असताना, खासदार यायला तयार असताना अजूनही त्या बाबतीमध्ये आमच्याकडून कुठली मुवमेंट केली गेलेली नाही. आम्ही त्या पद्धतीने जर मुवमेंट केली तर तुमचा पक्ष त्या ठिकाणी आमदार पण शिल्लक राहणार नाहीत आणि खासदार पण राहणार नाहीत. तुम्ही आणि अजून एखादा, आणि खासदारांमध्ये एक खासदार फक्त शिल्लक राहील, बाकी सगळे त्या ठिकाणी घड्याळामध्ये येतील. हे पहिल्यांदा रोहित पवारांनी त्याची चिंता करावी. आमच्या पक्षाच्या आमदारांच्या संदर्भामध्ये तुम्ही चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आदरणीय सुनेत्रा वहिनी असतील, आदरणीय प्रफुल्लभाई असतील आणि आदरणीय तटकरे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये सर्व आमदार जे आहेत ते एकसंधपणे घड्याळाच्या सोबत, आदरणीय अजितदादाच्या पक्षाच्या सोबत हे खंबीरपणे आणि ठामपणे त्या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या घोडदौडीमध्ये ते त्या ठिकाणी वाटचाल करत आहेत. त्यामुळं यापुढं ज्या पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांच्या संदर्भानं आम्ही कुठलाही फोटो टाकण्याच्या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी परवानगी नाही आहे, तसं रोहित पवारांना अजितदादाच्या नावाचा वापर करून त्या ठिकाणी स्वतःचं राजकारण पुढे रेटण्याची आमच्या पक्षाकडून अजिबात त्यांना परवानगी असणार नाहीये. हे या ठिकाणी या निमित्तानं आम्हाला स्पष्ट करायचं आहे. दुसरा आणखी एक विषय म्हणजे आनंद परांजपे पक्ष सोडून गेल्यानंतर राष्ट्रवादीला गळती लागली आणि आता पक्ष फुटीच्या. आनंद परांजपे हे माजी खासदार होते, निश्चितपणे आमच्या पक्षाचं काम करत होते. ते ज्या पक्षात गेलेले आहेत तिथं त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत. परंतु 3 पक्षांमध्ये, आमच्या 3 एनडीएच्या मध्ये असलेल्या, राज्यात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत असा समझोता होता की एकमेकाचे पदाधिकारी कुणीही फोडायचे नाहीत आणि एकमेकाच्या पक्षामध्ये स्वीकारायचे नाहीत आणि ते त्या ठिकाणी घडताना दिसतंय. हे टाळलं पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं, आमच्या अध्यक्षांच्या वतीनं त्या ठिकाणी मत आहे. तरीही आनंद परांजपे तिकडे गेलेत, आता त्यांना दिल्या घरी सुखी राहा असाच आमचा त्या ठिकाणी सल्ला राहील. त्यांना आमच्या निश्चितपणे शुभेच्छा आहेत. अजून एक विषय चर्चेला चाललेला आहे की ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नेमकं तटकरे साहेब गुवाहाटीवरनं आल्यानंतर पवार साहेबांना भेटले. आता पवार साहेबांच्या तब्येतीच्या संदर्भानं सर्वांना चिंता आहे, महाराष्ट्रातल्या अनेकांना चिंता आहे, वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनाही चिंता आहे. आपल्याला कल्पना आहे की मागे एकदा अमित शहा साहेब सुद्धा हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी पवार साहेबांना भेटायला गेले होते. आता पवार साहेब हे सातत्यानं अमित शहा साहेबांवर टीका करतात, मोदी साहेबांवर टीका करतात, परंतु ते आजारी आहेत म्हटल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन ते भेटले होते. तशाच पद्धतीनं पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्याच्या करता राज्यातला कुठलाही पक्षाचा कुठलाही नेता, देशातला कुठलाही नेता त्या ठिकाणी जाऊ शकतो. आमचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी पवार साहेबांना भेटायला गेले. फक्त योगायोग ज्या दिवशी निवडणूक आयोगाकडे दिलेली पक्षाच्या वर्किंग कमिटीची आणि ऑफिस बेअरची यादी ज्या दिवशी प्रसिद्ध झाली, ती वास्तविक त्याच्या अगोदर 5-7 दिवस अगोदर ती निवडणूक आयोगाकडे दिलेली होती आणि वेबसाईटवर नेमकी त्याच दिवशी आली. आणि तटकरे साहेबांनी जवळपास 20 दिवसापूर्वीपासून 3 ते 4 वेळेला पवार साहेबांची वेळ मागितलेली होती भेटण्याच्या करता.
आणि ती त्या दिवशी त्यांना मिळाली आणि त्या ठिकाणी ते गेले. त्यामुळे हा योगायोग आहे आणि त्याचा संदर्भ कुठल्याही वेगळ्या पद्धतीनं राजकारणाच्या करता म्हणून जोडला जाऊ नये ही व्यक्तिगत विचारपूस आहे. एवढ्यापुरतंच ते मर्यादित आहे असं त्या ठिकाणी आपण आपल्या नोंदीमध्ये घ्यावं एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे. धन्यवाद. जर आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण निश्चितपणे विचारू शकतो. सर, पण निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये खरंच पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आहेत का? कारण की आता 29 एप्रिलला हे पत्र गेलेलं आहे. आज जवळपास 14-15 मे उलटलाय. मग तुमची इच्छा पक्षा म्हणजे त्यांच्या कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष पदाची ती यादी तरी समोर येणार? याला जोडून थोडं विचारलं पाहिजे. तुम्ही आज उत्तर देताय. 11 तारखेला रात्री ही यादी आली. आज तारीख 16. त्याच्याबद्दल 29 तारखेचं पत्र टेक्निकल बोलले ना, तुम्ही टेक्निकल सांगता ना. मग ज्या वेळेला तुमच्या अरुणाचल प्रदेश आणि MLA त्याचा त्याचा स्ट्रोक करून अध्यक्ष आणि याचा उल्लेख असतो. जर का तुम्ही आता आम्हाला क्लॅरिफिकेशन देता आणि दॅट टू ओरली, कारण तुमचं रिटर्न याच्यामध्ये वेगळं लीडर ऑफ NCP इन राज्यसभा पुढे काही नाही, लीडर ऑफ NCP लोकसभा पुढे काही नाही. तर डू वी एक्सपेक्ट की त्याच्यामध्ये ते कार्याध्यक्ष नाही, राज्याचे अध्यक्ष सुनील तटकरे नाही, असा तिथे अर्थ संबोधला जातो. आणि एवढं क्लॅरिफिकेशन द्यायला 5 दिवस का लागतात तुम्हाला? काय चालू आहे? प्रॅक्टिकली त्यांना रिमूव्ह केलंय की नाही? अजिबात नाही. ते पदावर आहेत आणि पदावर राहणार आहेत. यापूर्वी ते पदावर होते आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. मी अगोदरच सांगितलं, निवडणूक आयोगाकडे सबमिट केलेली कागदपत्र ही तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय वहिनींच्या अध्यक्षतेखाली एकत्र बसून त्या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहेत आणि त्या वरिष्ठ नेत्यांमध्ये वहिनींच्या सोबत स्वतः प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब, भुजबळ साहेब, मुश्रीफ साहेब, दिलीपराव वळसे पाटील साहेब, राज्यातले हे सगळे ज्येष्ठ नेते आणि देश पातळीवरचे इतर ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी बसतील. आपण जे म्हणालात की एका अरुणाचल प्रदेशच्या पदाधिकाऱ्याच्या संदर्भानं ऑब्लिक करून त्यांचा त्या ठिकाणी स्टेट प्रेसिडेंट म्हणून उल्लेख झाला, तशा पद्धतीनं त्या संदर्भातली ती निश्चितपणे ती चूक आहे आणि ती आमच्याकडनं झालेली मिस्टेक आहे, ती आम्ही स्वीकारतो. त्या बाबतीमध्ये म्हणूनच सांगितलं की ही लिस्ट जी आहे ती तात्पुरती आहे आणि ती न्यायालयीन कामकाजाच्या दृष्टिकोनातून अर्जंट होतं, वकिलांनी सांगितलं, म्हणून ती तातडीनं बनवण्यात आली. आणि त्या बाबतीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांनी ट्विट करून देखील खुलासा केलेला आहे. ही प्रवाही असतं. आमच्या हातामध्ये त्या ठिकाणी निवडणूक आयोगाबरोबरचा पत्रव्यवहार हा त्या ठिकाणी आम्ही परत एकदा करू शकतो. नंतर आमच्या ज्या बैठका 6 महिन्यात होतील, उद्या अधिवेशन होईल, कदाचित राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होईल, त्याच्यानंतर जे तिथं निर्णय होतील ते देखील निवडणूक आयोगाला कळवले जातील. ज्या ज्या वेळेला ज्या ज्या बैठकांमध्ये निर्णय होतात ते निवडणूक आयोगाला कळवायला लागतात आणि ते त्या वेळेला कळवले जातील. त्यामुळे प्रत्येकच वेळेला यादीमध्ये एखादी कमी जास्ती जर काही झालं असेल किंवा चूक जरी झाली असेल त्याच्या संदर्भानं फार तर्कवितर्क करणं आवश्यक आहे. प्रदेशाध्यक्ष आणि तुमचे जे कार्याध्यक्ष आहेत त्यांना विसरला कसं समजायचं? एक्झॅक्टली 1:50 त्याच रात्री 1:50 सुनेत्रा वहिनी हे त्यांना क्लेरिकल एरर सांगतात. संध्याकाळी ते दररोज 12 वाजता लँड होतात, एका विमानातून जातात, त्यांना त्याची माहिती नाही. 1:50 याच्या आधी जेव्हा बातम्या मी सर्वांनी सुरुवात केली त्याला, तेव्हा सुनेत्रा वहिनी शी हॅपन्स टू बी द DCM अँड प्रेसिडेंट, त्यांना ते ट्विट करावं लागतं. म्हणजे मग तुम्ही असं म्हणता, सर यू ऑल्सो नो, आम्ही आता ह्यांना इथे बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, आणि तुम्ही एवढं लाईटली घेता त्याला आणि त्याला सांगा की त्याच्यात क्लेरिकल एरर आहे म्हणून. कुठल्या तोंडाने तुम्ही सांगता की दिस इज अ क्लेरिकल एरर? तुम्ही ती बघितली नाही? तुमच्याकडे लिगल आहे, वेटिंग करणारा कोणी नव्हतं. एक मिनिट, आता यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ द्या. या प्रश्न तोच आहे, यांनी विचारलेला तोच आहे, यांनी विचारलेला तोच आहे, फक्त विचारायची पद्धत वेगळी आहे आणि सांगायचं तेच आहे. आम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता त्या संदर्भामध्ये हे सगळ्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन करण्याच्या करता तर ही प्रेस कॉन्फरन्स आहे. तुम्ही मागं त्या ठिकाणी 5 दिवसापूर्वी काय झालं याच्याबद्दलचं पुन्हा पुन्हा तेच विचारून त्याचं उत्तर काय वेगळं देणार नाही आहे. प्रश्न आहे, माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि माननीय तटकरे साहेब हे त्यावेळेलाही पदावर होते, आजही आहेत आणि आता त्या ठिकाणी भविष्यातही ते पदावर ते आहेत. उमेशजी, वेगळा प्रश्न विचारतो. जर प्रदेशाध्यक्ष पद आणि राष्ट्रीय ह्याच्याबद्दलचं वेगळं झालं, सर ठीक आहे, ही चूक आपण मान्य करतो.
ट्रेजरीच्या बाबतीत खजिनदार म्हणून आता जय पवार आहेत, पार्थ पवार त्याला पॅरलल आहेत आणि आता म्हणजे तीनही जर बघितलं पक्षनिधी कुठेही खर्च करायचा असेल तर आता सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार या तिघांच्या हाती लागतील. असं म्हणायचं का की रोहित पवार जे आरोप करतायत मग यापूर्वी पक्षनिधीतनं ब्युटी पार्लरचा खर्च जात होता, इतर गोष्टी होत्या, या आरोपात तथ्य होतं म्हणून कुटुंबियांकडे गेलं असं म्हणायचं? आणि गरजेनुसार राहिले का त्याच्यात त्यांनी दिलं होतं पुढे ऑडिट अँड अकाउंट म्हणजे काय हिशेब मग ही पण चूक म्हणायची. ही चूक कशी काय मग? म्हणजे पहिला हा प्रश्न तर वेगळा आहे. पक्षामध्ये 2-2 ट्रेजरर एवढे मोठे राष्ट्रीय पक्ष आहेत त्याच्यात एकच ट्रेजरर असतो. एवढी काय तुम्हाला जाणवलं की तिथे 2 पक्षाचे याच्यामध्ये? बरं तुम्ही आणखीन एक सांगितलं तुला जोडूनच आहे. तुम्ही आता असं म्हणताना म्हणालात की जी डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटी आहे या दिल्लीच्या याच्यामध्ये झालेली ती म्हणजे आता जी जय पवारांच्या ना अध्यक्षतेखाली का वहिनी बघणार आहेत तेही जरा क्लॅरिफाय करा. एक म्हणजे हिशोबनीस आणि दुसरा ट्रेजरर असे 2-2 आणि शिवाय ही कोण कमिटी बघणार आहे मग? हे पहा, आमच्या पक्षामध्ये कुठल्या पदाधिकाऱ्याकडं काय जबाबदारी द्यायची याचा सर्वस्वी अधिकार जो आहे तो आमच्या पक्षाचा आहे, आमच्या पक्षाच्या नेतृत्वाचा. त्यामुळं कुणाकडे काय जबाबदारी दिली याच्या संदर्भानं आम्ही मीडियाला विचारून ते नाही ठरवणार. आमच्या पक्षामध्ये आम्हाला जे योग्य वाटतं आणि जे त्या ठिकाणी आमचा पक्ष निर्णय घेईल. त्यामुळे कुणाला ट्रेझरर केलंय, कुणाला जनरल सेक्रेटरी केलंय हा जो विषय आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की भविष्य काळामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते या संदर्भानं बैठक घेऊन त्या ठिकाणी आणखी काही त्यामध्ये वाढ असेल, त्यामध्ये काही अजून जबाबदाऱ्याचं डिव्हिजन असेल ह्या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहे. तुम्ही सांगितलं की पक्षाच्या खर्चाच्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या अंतर्गत आता रोहित पवारांनी आमदारकी सोडून आता त्या ठिकाणी सीए फॉर्म वगैरे काढली आहे का नाही असं म्हणायला लागेल. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा ना. आमच्या पक्षात तर हिशोबामध्ये काय गडबड असेल तर आम्ही आमच्या ऑडिटरला विचारू, नीट तपासून बघ बाबा कुठं चुकीचं काय झालंय का. त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी तपासून घेऊ ना. रोहित पवारांचं मुख्य असं आहे पार्थ पवारांनी सुद्धा नमूद केलेली होती. तुम्ही असं बोललं की तपासून वगैरे तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी नमूद केलेली आहे पार्थ पवारांनी. ठीक आहे ना. आमच्या पक्षाच्या मध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये ज्या वेळेला त्या घराच्या बजेटच्या बाबतीमध्ये जर काही कमी जास्त वाटलं तर नवरा बायकोला विचारतो किंवा मुलांना विचारतो की बाबा हे पैसे कुठं खर्च झाले, त्यांनी नीट हिशोब दिला तर ठीक आहे म्हणतो. ते आमच्या मी बघून घेऊ ना. बाहेरच्या माणसांनी खर्च झाले ना आमच्या हे पहा, तुम्ही एखादा खर्च योग्य पद्धतीने झाला का वायफळ झाला हे आम्ही बघतो. आम्हाला जर वाटलं की तो योग्य झाला, आता यांनी कुणी कुठला जावई शोध लावलाय, कुठं ब्युटी पार्लरवर खर्च झाले, कुठं टॉयलेट साफ करायला खर्च झाले, तेवढंच बघत बसायला रोहित पवारांना त्याच्या कर्जत मतदारसंघामध्ये जा म्हणावं. लोकांनी निवडून दिलेला आहे. तिथलं जरा गटारी वगैरे रस्ते ह्याच्याबद्दल जरा बोला म्हणावं, तिथल्या पाण्याची सुविधेचं बोला म्हणावं, तिथल्या एमआयडीसी बद्दल बोला म्हणावं. तिथले जे सगळे आश्वासनं तुम्ही सगळे लोकांना तिथल्या गाजर दाखवलेले आहेत त्याच्या संदर्भानं जरा कधीतरी प्रेसमध्ये बोला. एकच प्रश्न, निवडणूक आयोगाला आपण 2 वेळा या यादीमध्ये तात्पुरती यादी असा आपल्याकडून उल्लेख झाला आहे. असं काही करायची गरज नसते. आज उद्या आम्ही अजून पत्र त्या ठिकाणी देऊ शकतो निवडणूक आयोगाला. त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये जर आम्हाला त्या ठिकाणी वाटलं किंवा आमचा काही निर्णय झाला आणि त्याची आज निवडणूक आयोगाला कळवायची आवश्यकता वाटली तर आम्ही पुन्हा पत्र देऊ शकतो. तुम्ही नव्यानं यादी पाठवली आहे का, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की तुमच्या सध्याच्या कार्यकारिणीमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार, अजय पवार, बोके पूर्ण पवार प्रायव्हेट लिमिटेड पार्टी एक मिनिट तर ऐका ना. दुसरं की या पार्टीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ज्यांना फारसा अनुभव नाही त्यांना फार महत्वाची पद दिली असाही आरोप होतो. मी अगोदरच सांगितलं की आमच्या पक्षामध्ये आम्ही कुणाला जबाबदारी द्यायच्या. बऱ्याच वेळेला तेच चेहरे पुन्हा पुन्हा त्यांनाच पुढे आणलं जातं. नवीन लोकांना संधी दिली जात नाही, तरुणांना पुढे आणलं जात नाही, असंही आरोप आपल्याकडनं होतो. जोपर्यंत तरुण नवीन कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जाणार नाहीत तोपर्यंत त्यांना अनुभव कसा येणार. कुठंतरी सुरुवात करावी लागेल. आणि त्याच्याकरता म्हणून काही नवीन चेहरे जरी दिले असतील तरी त्याच्यामध्ये सर्व सिनियर लीडर त्यामध्ये आहेतच. आणि परिवाराच्या संदर्भात म्हणता मग आता त्या ठिकाणी अजितदादा गेल्यानंतर त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनी राज्याचा कारभार बघतायत, उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. जय पवार असतील, पार्थ पवार असतील, याच्या व्यतिरिक्त फक्त अभिषेक बोके हे नातेवाईक आहेत. आणि जर तुम्ही नातेवाईक म्हणून जर तुम्ही जोडत गेला तर सगळेच मग एकमेकाला कुठं ना कुठं कुठून तरी लांबून कनेक्ट होतील.
त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही नातेसंबंध जोडून कार्यकारिणीला नातेसंबंधाचा संबंध जोडू नका. नात्यात जरी असले कोणतरी त्याच्या क्षमता त्याचं त्या ठिकाणी मूल्यमापन करून त्या ठिकाणी संधी दिलेली उमेशजी, आहे. जरा थोडं लाईट ह्याच्यावर करा. हे कोण येतो आम्हाला म्हणजे माहिती नव्हती इथे बसणार म्हणजे तुम्ही जास्त हे करा. राणा रणवीर सिंग, त्यानंतर रमणप्रीत सिंग, धनंजय शर्मा, त्यानंतर संजय प्रजापती, ते आज टीव्हीवर बोलत होते नको भाग जाओ. हे कोण आहेत म्हणजे तुम्हाला तरी माहिती आहे? राष्ट्रीय राष्ट्रीय कार्यकारिणी त्यांना संसद मिळाला. ज्यांची तुम्ही नावं घेतली त्यांच्या बरोबरच ज्यांच्याबद्दल आपल्याला अशा पद्धतीनं ती नेमकी व्यक्तिमत्व कोण आहेत त्यांचा बायोडाटा आपल्याला व्हॉट्सअपवर पोस्ट करण्याची व्यवस्था करतो. पण आधी नाही ना झाले, भोक्यांचं सुद्धा नाव आत्ता आलं ना. नाही आम्ही काय मीडियाला नातेवाईक म्हणून ऐका संजयजी आपल्याला त्या ठिकाणी बायोडाटा दाखवून मग आपला अप्रुव्हल घेऊन आम्ही आमच्या आम्ही विचारत नाही ते, आम्ही तेही विचारत नाही ना. जेव्हा तुमच्याकडनं जेव्हा माहिती येते तर ते सबस्टॅन्शिएट केल्यावर तुमच्याकडनं माहिती आलेली पाहिजे, ती आलेली नाही. आमचं काम आहे ते विचारणं. तुम्ही तुमचं काम आहे विचारणं, उत्तर त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचं का नाही हे देखील आमचा त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा अधिकार. तुम्ही एक आरोप लावला की आमदार रोहित पवारांनी अजित पवारांना जास्त छळलं म्हणून, परंतु तोच प्रश्न आहे की खरंच आमदार रोहित पवारांनी जास्त छळलं की उमेश पाटलांनी अजित पवारांना छळलं म्हणून? तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मात्र शरद पवारांच्या गटात गेला, तिथं मात्र येऊन तुम्ही अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव केला. अजित पवारांचा दौरा ज्यावेळेस तुमच्या मतदारसंघात लागला त्यावेळेस मात्र अजित पवारांचा दौरा तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला. मग अजित पवारांना नक्की कुणी छळलं? अजितदादाच्या संदर्भामध्ये हा जो प्रश्न तुम्ही आता विचारला तो निवडणुकीच्या काळातला प्रश्न विचारला आणि निवडणुकीच्या काळामध्ये मी आणि अजितदादा, आता अजितदादा हयात नाहीयेत, परंतु माझे आणि अजितदादांच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा झाली होती त्या चर्चेच्या अनुषंगानं आम्ही एकमेकांमध्ये जे काही ठरलं होतं त्या अनुषंगानं आम्ही पुढे गेलो. माझं आणि दादांचं निश्चितपणे असं ठरलं होतं की कसल्याही परिस्थितीमध्ये तिथल्या स्थानिक परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पक्षामध्ये विभागणी झाली आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये एनडीए सोबत आम्ही सगळेजण आलो त्यावेळेला माझे तिथले स्थानिक विरोधक असलेले आणि मी स्वतः अजितदादांच्या सोबतच आलेलो होतो, परंतु त्यावेळेला अजितदादा, तटकरे साहेब आणि मी अशा तिघांची आमची बैठक ठरली होती आणि त्यावेळेला मी त्याच वेळेला स्पष्ट केलं होतं की जर अमुक विधानसभेचा उमेदवार असेल तर त्या ठिकाणी मला त्याचा प्रचार करता येणार नाही. आयदर माझ्या लिडरशिपमध्ये तिथला पक्षानं उमेदवार त्या ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर द्यावा किंवा त्या ठिकाणी मला स्वतंत्र अपक्ष उमेदवार उभा करण्याची परवानगी द्यावी असं त्या ठिकाणी ठरलं होतं. आणि त्यावेळेला अजितदादांनी सुरुवातीला ते मान्य केलं नव्हतं, पण नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला दादांच्याच लक्षात आलं की त्या ठिकाणी उमेशच्याच लिडरशिपमध्ये तिथं आमदार येऊ शकतो, परंतु आपल्याला अमुक व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी देण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हटल्यानंतर आमच्यामध्ये पुन्हा एकदा मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मला माझ्या पद्धतीनं जायचा त्या ठिकाणी मुभा देण्यात आली. फक्त मला दादांनी एकच सांगितलं होतं की तू प्रवेश दुसऱ्या पक्षात करू नको. दादांचा शब्द मी पाळला, मी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला नाही. माझा निवडून आलेला आमदार जो आहे त्याच दिवशी अजितदादांचा मी त्यांना फोन लावून दिला. मी सगळ्याच गोष्टी आता मीडियाला सांगू शकत नाही. माझा आमदार हा अजितदादांवर मनापासून श्रद्धा ठेवून त्याच दिवशी दादांच्या सोबत राहण्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यावेळेला तो विषय संपलेला आहे. आणि त्याच्यानंतर अजितदादांनी मला सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. मी 20 ते 22 वर्ष झालं अजितदादांच्या नेतृत्वात काम केलं, दादांच्या बरोबर सावलीसारखा त्या ठिकाणी वावरलो आणि त्यामुळं अजितदादांचा जो विश्वास माझ्यावर होता, मला महाराष्ट्राचा अध्यक्ष अजितदादांनी केलं, पक्षाचा मुख्य प्रवक्ता केलं आणि पक्षाच्या अनेक मंत्र्यांच्या सोबत एकमेव मी असा होतो की आमदार, मंत्री, खासदार नसताना नंदुरबार जिल्ह्याचा प्रभारी केलं. त्यावेळेला जिल्हा प्रभारी हे फक्त मंत्री होते किंवा खासदार होते, इतर कुणालाही प्रभारी केलं नव्हतं. त्या यादीमध्ये मला समाविष्ट केलं. त्यामुळे अजितदादाचा जर मी छळ करत असतो तर अजितदादांनी मला एवढ्या जबाबदाऱ्या दिल्या नसत्या. रोहित पवारांनी काय छळ केला तो परिवाराच्या अंतर्गत विषय आहे. तो परिवाराच्या अंतर्गत विषय असल्या कारणानं ते सगळे तपशील मी आपल्याला सांगू शकत नाही. फक्त मी एवढंच सांगू शकतो की अजितदादांना मानसिक त्रास देण्याचं काम त्यांनी केलं. रोहित पवारांचं ज्या वेळेला पक्षाची विभागणी झाली होती आणि लोकसभा निवडणूक होती आणि सुनेत्राबाईंच्या आणि सुप्रियाताईंमध्ये ती लढत झाली होती, त्यावेळेला रोहित पवारांनी काय भाषणं केली होती, त्यावेळेला मीडियाच्या बरोबर बोलत असताना कशा पद्धतीनं ते अजितदादांच्या संदर्भानं बोलले होते, हे सगळं आपण पुन्हा एकदा उजळणी करून बघा. आणि दादा जिवंत असताना रोहित पवारांची अजितदादाच्या बद्दलची काय धारणा होती आणि दादा गेल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी दादांच्या बद्दल बोलायला सुरुवात केली, याच्यातला जो युटर्न त्यांनी जो घेतलेला आहे त्याच्या मागचा जो हेतू आहे तो कुटील हेतू आहे. त्याच्याबद्दलची अजितदादांच्या अपघाताच्या
संदर्भानं, घातपाती अपघात याच्या संदर्भानं त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त अजितदादांच्या सहानुभूतीचा, अजितदादाच्या नावाचा, स्वतःच्या नावाभोवती त्यांनी गुंफण्याच्या करता म्हणून तो विषय हातात घेतला. अविनाश, जस्ट एक राष्ट्रीय सचिव म्हणून क्वेश्चन. सरचिटणीस. पण लिस्ट शोज दॅट शोज डिफरंटली. बरोबर ना, ती एक इंटरनल बाब असते ती. नॅशनल सेक्रेटरी दाखवतो. That's the submitted letter आता to the त्यांनी election जो प्रश्न विचारला, जी. आता हे जे समोर सांगताय की प्रवाही आहे, ते आहे, तर ते थिंग आहे. मग हे नवीन लेटर तुम्ही कधी करणार, हे सगळं परत मेन्शन करणार? संजय, असं आहे की याच्या आधी ज्या 2 याद्या दिल्या गेल्या त्या कधी दिल्या गेल्या त्याची देखील मला माहिती नव्हती. सगळ्याच गोष्टी सगळ्याच कार्यकर्त्यांना माहिती असतात अशा नाही. मी नेतेपदी नाही आहे. नेतेपदी वहिनी साहेब आहेत, प्रफुल्लबाई आहेत, तटकरे साहेब आहेत. आता ही पुन्हा यादी केव्हा जाईल, त्याच्यात कुणाची नावं असतील याची मला आज कल्पना नाही. आपण दुसरा एक प्रश्न मगाशी विचारला होता की ही बाकीची नावं आहेत ही कोण आहेत. आता देशभरातले कार्यकर्ते असतात, देशभरातले कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांना भेटत असतात. मला कल्पना नाही आज मितीला यातला कोण कुणाला भेटला, कुणाला काय विनंती केली आणि कुठल्या अनुषंगानं त्यांचा समावेश झाला आहे. मला एवढंच माहिती आहे की माझा समावेश याच्यामध्ये आहे. दिसताना त्याच्यामध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून दिसतं, परंतु सरचिटणीस म्हणून आहे अशी माहिती मला स्वतः वहिनी साहेबांनी आणि इतरांनी दिलेली आहे. त्यामुळे मी त्या अधिकारानंच फक्त दिलेलं गेलो. ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्यावरती पक्षात दिल्लीच्या कार्यालयात येण्यास बंदी घातली आहे का? कारण त्यांना सुद्धा त्यांनी बाहेर माहिती पसरवली, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. ब्रिजमोहनजींच्या बद्दल पण मी सांगतो आपल्याला. आपण जर ती यादी पाहिली तर ब्रिजमोहनजींचं त्याच्यात नाव नाही आहे. पूर्वी ते सर्व काम बघत होते. ते पक्षामध्ये तिथे त्यांचं एक वेगळं दालन देखील होतं. आता त्यांचा तिथे समावेश नसल्यामुळे भविष्यात होणार आहे की नाही मला कल्पना नाही. परंतु जर नाही झाला तर त्यांचं दालन नसेल पण त्याचं प्रवेशबंदीचा विषय येत नाही. शेवटी तुम्ही पदाधिकारी जरी नसला तरी कार्यकर्ते राहता आणि कार्यकर्ता म्हणून किंवा एक व्हिजिटर म्हणून तुम्हाला यायचं असेल तर स्वागतच आहे. पण त्यांच्यावर कुठली ऍक्शन नाही, डिसिप्लिनरी ऍक्शन वगैरे नसेल. कुठली ऍक्शन कशा बाबतीत? त्यांनी जे मध्ये सोशल मीडियावरती सर्क्युलेट केलं ते तो विषय डिसिप्लिनरी कमिटी समोर जेव्हा जाईल तेव्हा जाईल. पण केलाय का म्हणजे? अद्याप तरी माझ्याकडे तशी माहिती नाही. उमेश पाटील इथे नवीन लिस्ट आता कधी येणार? हा. कारण ते जवळपास आता 29 एप्रिलला गोष्ट झाली, 11 एप्रिलला कळाली, आता 6 दिवस झाले. असं आहे की आमच्या या पक्षाच्या अंतर्गत त्या ठिकाणी बैठका कधी होतील, त्या ठिकाणी आमची राष्ट्रीय कार्यकारिणीची मिटिंग कधी होईल, ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपल्याला कळवलं पण जाईल. एवढ्यात त्या मीटिंग आहे काही? ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपल्याला सगळे कळवलं एकत्र नाहीच आहेत ना. रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दावा केला की अजित पवारांच्या संदर्भात एक खालच्या स्तरावरची ऑडिओ क्लिप तुमच्याच पक्षातल्या एका नेत्यांनी दिलेली, बडा नेता असं त्यांनी उल्लेख केला आणि ती ऑडिओ क्लिप त्या सुनेत्रा पवारांनी ऐकली. ती ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी. त्याचं आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू, आपण त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळू. आजकाल तुमच्या माझ्या आवाजामध्ये सहज 2,000 रुपयाचं सबस्क्रिप्शन ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं चॅट जीपीटीचं घेतलं की तुमचा माझा आवाज सुद्धा ॲज इट इज काढता येतो. त्यामुळे असल्या आजच्या काळात तरी किमान कुठल्या तरी ऑडिओ क्लिपवर आधारित आपल्यासारख्या जबाबदार पत्रकारांनी त्याच्यावर एवढा प्रश्न विचारावा आणि तो राष्ट्रीय मुद्दा करावा, राज्य मुद्दा करावा असं मला वाटत नाही. रोहित पवारांना बालिश मुद्दे उपस्थित करायची सवय लागलेली आहे. त्यामुळे त्यांनी काय मुद्दा उपस्थित केला ऑडिओ क्लिपचा ते काय मी तर काय पाहिलं नाही. मग वारंवार तुम्ही जे सांगताय की तुम्ही ठरवणार नाही वगैरे, एक नक्की विचारू शकतो ना, युवर डीसीएम ऍज वेल एज राष्ट्रीय अध्यक्ष कधीतरी प्रेस समोर येणार का, प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेणार काल तर त्या प्रेस कॉन्फरन्स घेतली पुण्यामध्ये. कशी पाहिजे तुमच्या म्हणण्यानुसार होणार का? हो, हे परत तुम्ही आम्हाला समजणार ना. आवर जॉब इज टू आस्क यू इज शी गोइंग टू गिव्ह अ प्रेस कॉन्फरन्स. आता त्यांनी प्रश्न असा विचारला, एक मिनिट हे राष्ट्रीय अध्यक्ष सांगू शकतात का? काल हेच प्रश्न पुण्यामध्ये असलेल्या आपल्या प्रतिनिधींकडून त्या ठिकाणी विचारले पाहिजे होते. काल प्रेस कॉन्फरन्स झाली जवळपास अर्धा तास. हे आम्हाला समोर तुमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत का? प्रश्न सिंपल आहे. तुम्हाला माहिती नसेल तर माहिती आमच्यावर ढकलू नका प्लीज. आपल्या भावना ज्या आहेत त्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या पर्यंत पोहोचवल्या जातील
आणि त्यांना आम्ही देखील विनंती करू की आपण लवकरात लवकर मुंबईतल्या पत्रकारांच्या बरोबर संवाद साधावा. आणि आजची देखील प्रेस या वहिनी साहेबांच्या सूचनेवरूनच झालेली आहे संजयजी. आम्हाला त्यांनी सूचना केली याचा नाही, एकदा चूक होते, दुसऱ्यांदा चूक लोकसत्तेमध्ये आलेल्या बातमीच्या संबंधी क्लॅरिफिकेशन द्या. त्याला अनुसरून जे काही इतर विषय असतील त्यांना देखील आपण उत्तरं द्या. ठीक आहे. वहिनी साहेबांनी आम्हाला सूचित. धन्यवाद. ऐसा है कि जब अजीत दादा साहब हमारे अध्यक्ष थे, राष्ट्रीय अध्यक्ष, तो उस वक्त भी मैं पार्टी का महासचिव था और प्रफुल्ल भाई ने और अजीत दादा ने मेरे पास वो जिम्मेदारी सौंपी थी कि मैं दिल्ली कार्यालय जाया करूं. हर हफ्ते मैं दिल्ली जाया करता था, कभी 2 रोज वहां रुकता था, कभी 3 रोज रुकता था. लेकिन जब से महाराष्ट्र के स्थानीय चुनाव शुरू हुए मेरा जाने का सिलसिला खत्म हो गया वहां. यहाँ पर ध्यान देना आवश्यक था. साथ ही साथ जब 28 तारीख को दादा का निधन हुआ उसके पश्चात तो हम में से किसी में वो बल नहीं था कि हम यहाँ से निकलकर कहीं और जाएं. कल जो है मैं पहली बार दिल्ली अक्टूबर के बाद गया और पार्टी कार्यालय में जाकर मैंने वहाँ पर जितने कार्यकर्ता थे, जितने पदाधिकारी थे, सबसे मेरी मुलाकात हुई, हमारी बातें हुई. आगे 10 जून को जो पार्टी का फाउंडेशन डे आता है उसके तहत क्या तैयारी करनी चाहिए इसके ऊपर चर्चा हुई. भिन्न भिन्न सेल के हमारे दिल्ली के प्रदेश के अध्यक्ष के जो भी साथी सरकारी हैं वो वहाँ पर उपस्थित थे. मुझे अंदाजा नहीं था कि वहाँ पर हमारे राष्ट्रीय युवा अध्यक्ष भी होंगे, वो थे. अन्य पदाधिकारी भी थे, जितने भी थे सबसे मेरी मुलाकात हुई, सबसे चर्चा हुई. और दिन भर चर्चा करने के बाद वहाँ से जब मेरी वापसी हो रही थी मुझे आपके किसी साथी दोस्त का फोन आया और उन्होंने मुझसे ये सवाल किया कि आज आप पार्टी कार्यालय में आए थे तो हमने ऐसा सुना है कि आपने वहाँ पे कुछ निर्देश जारी किए हैं. तो मैंने कहा मैंने कौन से निर्देश जारी किए वहाँ. तो उन्होंने कहा कि क्या आपने प्रफुल्ल पटेल साहब और तटकरे साहब का पार्टी के अंदर आना, पार्टी के ऑफिस कार्यालय में आना बंधित कर दिया है. उस पर मैं हंस पड़ा कि ऐसी बात आप पूछ रहे हैं, मतलब कि जिसका सवाल ही नहीं, जवाब ही नहीं हो सकता. दोनों मुझसे बहुत ज्यादा वरिष्ठ हैं. हमारे जो सबसे वरिष्ठ नेता हैं 3, उनमें से 2 ये हैं, पटेल साहब और तटकरे साहब. तो मैंने पत्रकार भाई से कहा कि आपके पास जानकारी ये जो आई है बिल्कुल गलत है, ये बेबुनियाद है और इसमें कोई सच्चाई नहीं है. ऐसी कोई चर्चा हुई नहीं और हो भी नहीं सकती. दूसरा उन्होंने सवाल मुझसे ये किया कि क्या वहां पर आपने उनकी बैठने की जहां व्यवस्था थी उसको ताला लगा दिया है. ऐसा कुछ हो सकता है कि मैं जब आपसे हिंदी में वार्ता कर रहा हूं तो बात हमारी मराठी में हुई थी, थोड़ा कम ज्यादा होगा तो आप संभाल लेना. तो मैंने उनको उसके ऊपर भी स्पष्टीकरण दिया कि पार्टी के दिल्ली के कार्यालय में कभी भी इतनी जगह उपलब्ध नहीं थी कि पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष और तटकरे साहब इनके अलग अलग कैबिन हो. जो राष्ट्रीय अध्यक्ष का कैबिन था माननीय अजीत दादा का कैबिन था. प्रफुल्ल भाई जब भी कार्यालय आते थे वो वही बैठते थे, उसी मेन कुर्सी पर बैठते थे. यदि तटकरे साहब आते थे दिल्ली कार्यालय आते थे वो भी उसी कुर्सी पर बैठते थे, उसी कैबिन में बैठते थे. तो उनका अलग कोई कैबिन था ही नहीं. तो ये सवाल भी आपका बेबुनियाद है, किसी ने आपको गलत इसके बारे में इंफॉर्मेशन दी है. तो उसके बाद उन्होंने मुझे कहा कि बस आपने इस बात का इनकार किया तो मैं ये न्यूज़ कैरी करने वाला हूँ. मैंने कहा कर लीजिए. पर उन्होंने जो हेडलाइन डाली है उससे संभ्रम पैदा होता है. इसलिए ये स्पष्टीकरण देने के लिए हमने ये मौका चुना कि आपके सामने आए. कोई जल्दबाजी नहीं है. इलेक्शन कमीशन को जो लेटर लिखा गया है वो अभी हमारे जो कोर्ट केसेस, आप कल आपने सुना होगा शिवसेना का भी वो मैटर लगा था कोर्ट में. वो हमारे जो लॉयर है उन्होंने कहा था कि ऐसे ऐसे करके हमें कुछ डॉक्यूमेंट्स लगेंगे, इसलिए अर्जेंट में वो जो लिस्ट बनाई गई इसलिए वो लिस्ट है. बाकी उसमें सुधार हो सकता है, उसमें बदल हो सकता है, उसमें डिस्ट्रीब्यूशन ऑफ वर्क अलग से हो सकता है. और उसके लिए हमारे वरिष्ठ नेता जो है उसमें आदरणीय सुनेत्रा वहिनी रहेंगी, आदरणीय प्रफुल्ल भाई रहेंगे, तटकरे साहब रहेंगे, भुजबल साहब रहेंगे, मुश्रीफ साहब रहेंगे, वलसे पाटिल साहब रहेंगे, धनंजय मुंडे रहेंगे. सभी वरिष्ठ नेता, पारदादा पवार रहेंगे. सभी वरिष्ठ नेता बैठ के इसके बारे में जो है वो बैठक लेके इस कार्यकारिणी, वर्किंग कमेटी और ऑफिस बेरर के बारे में आगे से और उसमें संशोधन हो सकता है. उसमें कोई अलग राय रखने की जरूरत नहीं.
देखिए ये सभी नेताओं का वक्त जो है उस हिसाब से वो होगा। आदरणीय बहनी को जैसे ही टाइम मिलेगा वो बैठक हो जाएगी। क्या कम से कम इतना कह सकते हैं कि पिछले 15 दिनों में राष्ट्रवादी में कम्युनिकेशन गैप थोड़ा रहा है, जिसकी वजह से डिले कम्युनिकेशन हुआ, लिस्ट 29 अप्रैल को निकाली, क्लैरिफिकेशन आ जाए? देखिए कैसा है कि हमें इसकी जानकारी नहीं थी कि जो लिस्ट इलेक्शन कमीशन को भेजी गई थी वो जिस माहौल में दी गई उससे आप मीडिया इतना सीरियसली लेके इस तरह से उसका एक परसेप्शन अलग तरह से हो जाएगा ये हमें भी पता नहीं था। और जिस तरह से अभी मीडिया में चर्चा चालू है इसके इसीलिए पार्टी के सभी वरिष्ठ नेताओं से चर्चा करके आज हमारे राष्ट्रीय अध्यक्ष ने हमें प्राधिकृत किया कि आप लोगों से वार्तालाप करें और इसके बारे में जो है वो खुलासा ठीक तरह से हो जाए। धन्यवाद। रोहित पवार जो है पवार परिवार के हैं और उनका हमेशा जो है उनके खुद के मतदार संघ छोड़ के उनकी कॉन्स्टिट्यूंसी छोड़कर वहाँ के इश्यू छोड़कर उनको सिर्फ अजीत दादा और उनके परिवार के बारे में और हमारी पार्टी के बारे में बयानबाजी उनकी चालू है। हमारी पार्टी में कितना खर्चा हो रहा है, हमारी पार्टी में कहाँ खर्चा हो रहा है, हमारी पार्टी के एमएलए क्या कर रहे हैं, हमारी पार्टी के उन्होंने बताया कि 20-22 एमएलए जो है वो अब बाहर निकलेंगे और दूसरे पार्टी में जाएंगे। अभी रोहित पवार जी के खुद के पार्टी के उनके सहित वो इनकार नहीं कर सकते, वो खुद भी हमारी पार्टी में आना चाहते थे। अजीत दादा को बोल रहे थे मुझे ले लीजिए जल्दी, उसके पहले बीजेपी में जाने की कोशिश कर रहे थे। और मैंने जो कहा बहुत सी चीजें हैं ऐसी जो परिवार के अंदर है उनको अजीत दादा को मानसिक रूप से त्रस्त किया था। जब उनको जिला परिषद का टिकट देने का उन्होंने मांगा था तो पवार साहब ने इनकार किया था। फिर वो सुप्रिया ताई के पास गए, सुप्रिया ताई ने भी बताया कि वो अजीत दादा डिसाइड करेंगे। अजीत दादा ने कहा कि पवार साहब से आप डिसीजन ले लो। तब उन्होंने कहा कि अगर मुझे इलेक्शन के लिए परमिशन नहीं देगी तो मैं बीजेपी में जाऊंगा और बीजेपी से इलेक्शन लड़ूंगा। ऐसा रोहित पवार जी ने कहा था। रोहित पवार असं म्हणाले होते। रोहित पवार हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन निवडणूक लढवणार होते। रोहित पवारांनी त्यांनी त्यावेळेला परिवारामध्ये पवार साहेबांना धमकी दिली होती की जर मला तिकीट दिलं नाही तर मी आणि माझा परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू आणि तिकडून निवडणूक लढवू अशा पद्धतीची धमकी रोहित पवारांनी दिली होती। आणि तेव्हापासून रोहित पवारांचा सातत्यानं अशा पद्धतीनं मानसिक छळ करणं, ब्लॅकमेलिंग करणं हा उद्योग चालूच आहे। आणि जोपर्यंत अजितदादा हयात होते तोपर्यंत पार्टी वेगळी झाल्यानंतर रोहित पवार यांचे अजितदादाच्या संदर्भानं असलेले सगळे स्टेटमेंट काढून बघा। त्या सगळ्या स्टेटमेंटमुळे ज्या वेळेला सुनेत्राबाई निवडणुकीला उभ्या होत्या आता ते काकी म्हणतात आणि त्या काळामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं अजितदादांच्या संदर्भानं सुनेत्राबाईंच्या संदर्भानं कशा पद्धतीची भाषणं केली, कशा पद्धतीनं टीका केली, कशा पद्धतीची वक्तव्य केली, हे सगळं जे आहे ते पुन्हा एकदा रिवाइज करून बघा। म्हणजे त्यांनी थेटपणे भाषणांमधून आणि वक्तव्यांमधून केलेला छळ आणि अंतर्गत केलेला छळ हे आपल्याला लक्षात येईल त्याची तीव्रता किती होती। भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचं सोपं आहे का धमकी द्यायची आणि हे पहा भारतीय जनता पार्टीच्या जाण्याचा काळ तुम्ही बघा तुम्ही कधीच आहे। रोहित पवार हे आता दुसऱ्यांदा विधानसभेचे आमदार आहेत आणि त्याच्या अगोदर 5 वर्षे हे 2017 साली माझ्या माहितीप्रमाणे हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते। म्हणजे ही 2016 ते 17च्या काळातला विषय।